फुले आंबेडकर रिव्होल्यूशन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती याला जबाबदार कोण? लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अनुवाद चांगदेव भवानराव खैरमोडे. मूल्य ₹15 फक्त. प्रकाशकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द राईज अँड फॉल ऑफ द हिंदू वुमन हू इज रिस्पॉन्सिबल या इंग्रजी लेखाचा हा मराठी अनुवाद होय. प्रस्तुत लेख महाबोधी मासिकाच्या मे-जून 1951च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या महत्त्वपूर्ण लेखाचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी मराठीतून केलेला अनुवाद हा उत्तम असल्याचे त्याच अनुवादाचे हे पुनर्मुद्रण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लेख लिहिण्यास पुढील पार्श्वभूमी कारणीभूत झाली होती. मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या ईव्ज वीकली या साप्ताहिकाच्या 21 जानेवारी 1950च्या अंकात आवर न्यू रिपब्लिक या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला. या लेखात भारतीय स्त्रियांच्या अवनतीला बौद्ध धम्म कारणीभूत आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता. प्राचीन काळात भारतातील स्त्रियांचा दर्जा फार उच्च होता, परंतु बुद्धाने स्त्रियांप्रती द्वेषभावना पसरविणारा उपदेश केला म्हणून भारतातील स्त्रियांचा दर्जा खालावला असे या लेखाच्या लेखकाचे म्हणणे होते. या लेखात बुद्धाची मते स्त्रियांप्रती कलुषित होती वगैरे विधान करण्यात आली होती. सर्वप्रथम या खोडसाळ लेखाला प्रत्युत्तर दिले ते लामा गोविंद यांनी. त्यांनी महाबोधी मासिकाच्या मार्च 1950च्या लेखात द पोझिशन ऑफ वुमन इन हिंदुझम अँड बुद्धिझम या शीर्षकाने लेख लिहून ईव्ज वीकलीला सडेतोड उत्तर दिले. लामा गोविंद यांच्या उत्तराचा सार खैरमोडे यांनी नमूद केला तो पुढीलप्रमाणे. सीता ही रामाची पत्नी. तिचा दर्जा काय होता? तिच्या चारित्र्याबद्दल साशंक होऊन तिच्या पतीने तिचा छळ केला, शेवटी तिला टाकून दिले. रामाच्या चारित्र्याबद्दल शंका घेण्यास व त्याला शिक्षा करण्यास सीतेला हक्क होता काय? 5 पांडवांची पत्नी म्हणून राहिलेल्या द्रौपदीला आणखी दुसरे नवरे करण्याचा हक्क होता काय? पांडवांनी तिला जुगारात घालविले. आपल्या 5 नवऱ्यांना जुगारात घालवण्याचा तिला हक्क होता काय? इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ ही अखंड कुमारी होती. तिच्या अनेक प्रियकरांपैकी लॉर्ड इसेक्स हा एक होता. तिने त्याचा शिरच्छेद केला. बायझंटाईन साम्राज्याच्या काळात थिओडीस ही साम्राज्ञी आली. ती मूळची गरीब घराण्यातली आणि वेश्येचा धंदा करणारी, पण तिने राज्यकारभार चोख केला. हीन कुलात जन्मलेली आणि वेश्येचा धंदा करणारी हिंदू स्त्री पूर्वीच्या काळात राणी झाली याबद्दलचे एक तरी उदाहरण आहे काय? जगातील काही देशात काही थोर स्त्रीरत्ने होऊन गेली, पण ती अपवादात्मक समजली पाहिजेत. सर्वसाधारणपणे स्त्रियांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्व देशात सर्वकाळ संकुचित होता. हा दृष्टिकोन बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून, शिकवणुकीतून आणि आचरणातून उत्पन्न झालेला नव्हता. कारण बुद्धाची शिकवण पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ अशी कधीच नव्हती. ती जर तशी असती तर त्याला प्रबुद्ध हे उच्चतम नामाभिधान कधीही मिळाले नसते. विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंना प्रज्ञा, करुणा आणि मैत्री या त्रिरत्नांकित दृष्टिकोनातून तो पाहत होता. म्हणूनच तो सर्व धर्मोपदेशकांमध्ये श्रेष्ठतम मानला गेला. स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक भेद आणि आकर्षणे लक्षात घेऊन त्याबद्दल संघातील भिक्षू आणि भिक्षुणी यांनी सावधपणाने राहावे हीच व्यवहारी दृष्टी बुद्धाची होती. म्हणून बुद्धाने संघातील नियमात काही नियम कडक केलेले होते.
या नियमांवरून तो स्त्रियांचा द्वेष्टा होता असे ठरविणे म्हणजे निव्वळ आतताईपणा होय. लामा गोविंद यांनी आपले कर्तव्य पार पाडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लामा गोविंदच्या कार्याची प्रशंसा केलीच, शिवाय बुद्धाच्या विरोधात विष पेरणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर देण्यास यावर स्वतंत्र लेख लिहिला. या लेखाच्या आरंभीच बाबासाहेबांनी लेख लिहिण्याची कारणमीमांसा कथन केली आहे. या लेखाचा आवाका फार मोठा आहे. बुद्धाचे जीवन आणि वचन या दोन्ही गोष्टींचा आधार या लेखात घेतल्याचे आढळते. स्त्रियांचा जन्म पापमय ठरविणारा कोण, बुद्ध की मनू, याचे उत्तर शोधताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीठकीय ग्रंथ आणि मनुस्मृती या दोन्हींचे विपुल संदर्भ या लेखात दिले आहेत. बुद्धाने स्त्रियांना परिव्रज्या स्वीकारण्याचा हक्क देऊन थोर पदाला पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला. स्त्रिया देखील निर्वाध पद प्राप्त करण्यास पात्र आहेत हे निशंकपणे सांगितले. थेरी गाथांमधील भिक्खुणींची विधाने या त्यांच्या स्वातंत्र्याच्या उद्घोषणा होत्या. प्रतिकृतीच्या काळात मनूने ब्राह्मणी कायदा म्हणजेच मनुस्मृती तयार केली. बौद्ध विचारधारेने स्त्रियांना प्रदान केलेले स्वातंत्र्य हिरावून घेणे हाच मनुस्मृतीचा उद्देश होता. स्त्रियांनी ज्ञानार्जन करू नये, वेद अध्ययन करू नये, यज्ञ करू नये अशा प्रकारचे प्रतिबंध घालून त्यांना उच्च सामाजिक दर्जापासून वंचित करण्यात आले. त्यानंतर कुटुंब संस्थेत त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. त्याचवेळी संपत्तीमध्ये स्त्रियांना बरोबरीचा वाटा नाकारून त्यांना पांगळे करण्यात आले. शेवटी त्यांना अमंगल, व्यभिचारी व वासनेच्या पुतळ्या घोषित करून त्यांचा कडेलोट करण्यात आला. मनू आणि ब्राह्मणी विचारधारेने स्त्रियांप्रती केलेल्या घोर अपराधांची यादीच या लेखात डॉक्टर बाबासाहेबांनी सप्रमाण दिली आहे. या लेखाचे पुनर्प्रकाशन करताना आम्ही मांडणीत काही किरकोळ बदल केले आहेत. लेख बराच प्रदीर्घ असल्यामुळे मूळ लेखाचे 4 भाग करण्यात आले होते. त्याच 4 भागांना आम्ही विषयानुरूप शीर्षक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाचकांना थोडे सोपे जाईल एवढेच. बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा कट्टर पुरस्कार केला आहे. त्यांच्या शिकवणुकीतून आलेली स्त्री स्वातंत्र्याची मूल्ये बौद्धांनी जपली पाहिजे. स्त्रियांनी दास्यातून मुक्तता फार गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. आकाराने छोटी असलेली ही पुस्तिका या विषयाच्या दृष्टीने मात्र लहान नाही हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. नागपूर, दिनांक 14/10/2013. प्रदीप गायकवाड. या पुस्तकातील पहिलं प्रकरण, बुद्धावरील आक्षेपांना उत्तर. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातील हिंदू स्त्रियांचे स्थान या शीर्षकाखाली लामा गोविंद यांचा लेख मार्च 1950च्या महाबोधी मासिकाच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नीती आणि अनीती या संबंधीची बुद्धाची सर्व शिकवण हिंदुस्थानातील स्त्रियांच्या अवनतीला प्रामुख्याने कारणीभूत झाली असा आक्षेप करणारा लेख 21 जानेवारी 1950च्या इव्ज वीकली या साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या आरोपाला उत्तर म्हणून लामा गोविंद यांचा लेख महाबोधी मासिकात प्रसिद्ध झालेला होता. बुद्धाच्या शिकवणीसंबंधी जे आरोप करण्यात येतात ते खोडून काढण्यास पुढे येणे हे प्रत्येक बौद्ध धर्मीयांचे कर्तव्य आहे आणि ते लामा गोविंद यांनी पार पाडले. बुद्धाच्या एकंदर शिकवणुकीवर हल्ले करणे आणि आरोप करणे ही प्रथा फार प्राचीन काळापासून आत्तापर्यंत चालत आलेली आहे आणि ती तशीच पुढे चालू देणे हे इष्ट नव्हे. इव्ज वीकली साप्ताहिकात भगवान बुद्धावर आरोप करणाऱ्या लेखकापेक्षा श्रेष्ठ असलेले लोकही असले आरोप नेहमी करीत असतात. याचे कारण त्यांचा स्वार्थ. त्यांना बुद्धाचे विशाल व्यक्तिमहात्म्य सहन होत नाही. आरोप करण्याच्या या मनोभूमिकेच्या मागे काय काय भावना दडून बसलेल्या असतात याचा शोध लावला म्हणजे या सदैव आरोप करणाऱ्या लोकांच्या अंतरंगावर स्वच्छ प्रकाश पडेल. म्हणून हे संशोधन करणे अत्यंत जरूर आहे. हे आरोप इतके भयंकर आणि अमंगल असतात की ते करणाऱ्या लोकांच्या भूमिकेचे विस्तृत विवेचन करणे हे महाबोधीच्या वाचकांना मनापासून आवडेल.
बुद्धाची शिकवण स्त्रियांच्या अवनतीला कारणीभूत झाली हा जो आरोप करण्यात आलेला आहे त्याला आधार फक्त 2 ठिकाणी मिळतात. बुद्धाने आनंदाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले त्याचा उल्लेख महापरिनिब्बाण सुत्त अध्याय 5 यात आलेला आहे. तो असा: 9. आमच्या स्त्रियांशी संबंध आला तर आम्ही त्यांच्याशी कसे वागावे? आनंदाने भगवंताला विचारले. आपण त्यांना पाहिलेच नाही असे वागावे, भगवंत म्हणाले. पण त्यांना पाहणे आम्हाला भाग पडले तर आम्ही काय करावे असे आनंदाने विचारले. भगवंत म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी बोलू नये. पण भगवंत, त्यांनाच आम्हाशी बोलावे लागले तर आम्ही काय करावे? आनंदाने विचारले. भगवंत म्हणाले, आनंदा, अशा वेळी तुम्ही सावधान वृत्तीने त्यांच्याशी वागले पाहिजे. हा आधार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या महापरिनिब्बाण सुत्ताच्या आवृत्तीत आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. हा मजकूर सदर आवृत्तीत आहे किंवा नाही हा मुद्द्याचा प्रश्न नाही. ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे की तो नंतरच्या भिक्खूंनी घुसडून दिलेला आहे हे ठरविणे हा मुद्द्याचा प्रश्न आहे. बुद्धाच्या शिकवणीतील प्रमुख अंगे कोणती याचे ज्ञान ज्याला झालेले आहे त्याला सुत्त पिटक सध्या ज्या अवस्थेत आहे ते पाहून आश्चर्य वाटेल. सुत्त पिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? भगवंत बुद्धाच्या शिकवणीशी असंबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा बुद्धदेवाच्या नावाखाली त्यात घुसडलेल्या आहेत. ब्राह्मणी मठ संप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणी हीच आदर्शमय होय, तीच बौद्ध धर्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भासविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे हे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून रीस डेव्हिड्स यांना आश्चर्याचा धक्का बसला. भगवंताच्या उदात्त शिकवणुकीचा ज्यांना साक्षात्कार झालेला आहे त्यालाही पिटकाचे सध्याचे हिडीस रूप पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. या बाबतीत रीस डेव्हिड्स याने आपले विचार स्वतःच्या एका ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रेफिक्स 12 टू द किंडल्ड सेइंग प्रदर्शित केलेले आहेत. त्या म्हणतात, सुत्त पिटकाच्या पानात खरा गौतम दिसत नाही. याचे कारण काय असावे? गौतमाच्या धम्माची माहिती देताना त्याच्या अनुयायांनी त्याचे मूळ वचने जशीच्या तशी जनतेला सांगावी लागली. ही प्रथा पुष्कळ वर्षे चालू होती. त्यानंतरच्या पुढील काळातील उपदेशकांनी बुद्धाची मूळ वचने लोकांना सांगताना किंवा उपदेशतांना अगर निवेदन करताना त्यात घालाघाल केली असावी अथवा त्यात पदरचे भारताळ घुसडून दिले असावे. मूळ वचनांचे संपूर्ण अर्थ न समजल्यामुळे त्या वचनांना मुरड घालून आपणाला हवे असलेले अर्थ तयार होतील अशी कित्येक वचने त्यांनी मध्येच घुसडून दिली असावीत. हे सर्व प्रकार कोणत्या प्रमाणात झाले असतील हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मात्र हे खरे आहे की धम्मोपदेशकांनी भगवंतांच्या हजारो वर्षाच्या काळात असले प्रकार केलेले होते, कारण हे धम्मोपदेशक आपले उपदेश तोंडी सांगत होते. त्याचे शिष्य ते उपदेश तोंडपाठ करीत होते. पाठ करतानाही काही घालाघाल आणि नवी भर त्या वचनात पडली असावी. धम्मोपदेश लिहून ठेवले आणि त्याच्या नकला अनेक वेळा करण्यात आल्या तेव्हा बदललेल्या वचनात पुन्हा घालाघाल आणि नवीन भर पडत गेली असावी. भगवंतांची मूळ वचने कंठस्थ करून नंतर ती इतरांना निवेदन करणारे उपदेशक, शिक्षक आणि ती वचने प्रथम लिहिणारे व त्यानंतर त्या लेखनबद्ध वचनांच्या नकला करणारे लेखक हे सर्व लोक इतर लोकांपेक्षा वेगळ्या भावनेने आणि आदर्शाने आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांना जेव्हा एखाद्या वचनाबद्दल अगर अर्थाबद्दल शंका आली असेल तेव्हा त्यांनी ती वचने बुद्धदेवाच्या अगर बुद्धांच्या शिष्यांच्या किंवा सर्वांच्या नंतरच्या काळातील बौद्ध उपदेशकांच्या तोंडी घातली असावी. या वचनांचा अभ्यास करणाऱ्यांनी त्या वचनांचे सध्याचे रौद्ररूप पाहून स्वतःला विचारावे की ज्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाखाली आतापर्यंत ही वचने अधिकृत मानली गेली ते कितपत खरे असावे.
सध्याच्या रौद्र रूपाचे मूळचे सुंदर रूप कोणते असावे याचाही त्यांनी शोध घ्यावा. त्यांनी स्वतःला हेही विचारावे की बावनकशी सोने कोणते असावे. आनंद आणि भगवान बुद्ध यांचा महापरिनिब्बाण सुत्तीपटकात जो श्रीविषयक संवाद दिलेला आहे तो नंतरच्या काळातील भिक्खूंनी घुसडून दिलेला मजकूर होय. असे जे मी वर सुचवलेले आहे ते अस्थायी नाही हे रीस डेव्हिड्सच्या उद्गारावरून स्पष्ट होते. सुत्तपिटक हे भगवान बुद्धांच्या मृत्यूनंतर 400 वर्षांनी लिहिले हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ते लिहिण्यात भिक्खू प्रमुख होते. संघातील लोकांवर सत्ता गाजवून त्यांना एकत्र ठेवणे हे भिक्खूच्या जीवनाचे मुख्य सूत्र होते. त्यांनी बुद्धाची जी वचने लिहून ठेवली ती संघातील लोकांना बंधनकारक व्हावीत अशीच होती. या लेखनाचे कार्य करताना भिक्खू लेखकांनी संघातील त्यावेळच्या परिस्थितीला धरून नवी वचने भगवान बुद्धाच्या नावावर स्वतःच्या मेंदूतून निर्माण करून ती सुत्तपिटकात घुसडून दिली असावी. कारण संघातील सर्व लोकांनी कडक ब्रह्मचर्य पाळले पाहिजे हे आचारतत्व भिक्खूंना संघाच्या दैनंदिन जीवनात रुजवावयाचे होते. तेव्हा आनंद आणि बुद्ध यांचा हा स्त्रीविषयक काल्पनिक संवाद सुत्तपिटकात भिक्खूंनी घुसडला असावा असे समजण्यात अतिशयोक्ती अगर अशक्यता वाटत नाही. आनंद आणि बुद्ध यांच्या काल्पनिक संवाद पिटकात घुसडण्यात आलेला असावा हा मुद्दा आणखी 2 पुराव्यावरून सिद्ध करता येईल. 1. महापरिनिब्बाण सुत्ताच्या प्रस्तावनेत एक तक्ता दिलेला आहे. दिघनिघाय भाग 2 p 72 सेक्रेड बुक्स ऑफ बुद्धिस्ट सर्व्हिस डेव्हिड्स कृत यावरून असे दिसून येते की या सुत्तातील बरेच भाग इतर सुत्तातही आहेत, पण आनंद आणि बुद्ध यांचा स्त्रीविषयक संवाद कोणत्याही इतर सुत्तात असल्याचे आढळून येत नाही हे विशेषतः महत्त्वाचे आहे. 2. या प्रस्तावनेच्या 28 पानावर सेक्रेड बुक्स ऑफ बुद्धिस्ट सर्व्हिस खंड 9 डेव्हिड्स कृत असा उल्लेख आहे की या सुत्ताची चिनी आवृत्ती अस्तित्वात आहे, परंतु सदर आवृत्तीत आनंद आणि बुद्ध यांच्या स्त्रीविषयक संवादाचा मुळीच मागमूस नाही. हा संवाद घडला किंवा नाही याबद्दल कोणती शक्यता आहे? आनंदाने स्त्रीविषयक प्रश्न भगवंताला विचारले याचे कारण काय असावे? बुद्ध स्त्रियांशी वागताना जे वर्तन करीत असे त्या वर्तनाशी जुळणारे आनंदाचे प्रश्न होते काय? आनंद असले प्रश्न भगवंताला विचारणे शक्यच नव्हते हे ठरविण्यास भरपूर पुरावा आहे आणि आनंदाने तसले प्रश्न विचारले असले तरी भगवंत त्या प्रश्नांना तसली सुत्तात दिलेली उत्तर देणे हेही शक्य नाही. आनंद आणि बुद्ध यांचे स्त्रियांशी जे वर्तन होत होते त्याचे वृत्तांत पिटकात दिलेले आहेत. त्या वर्तनाचे उदात्त आणि निर्मल रूप आहे. ते पाहिल्यावर असे वाटते की आनंद असले प्रश्न कसे विचारू शकला आणि बुद्ध त्यांना असली उत्तरे कशी देऊ शकला, या परस्पर विरोधी गोष्टींचा ताळमेळ कसा घालावा असले प्रश्न भगवंताला विचारणे आनंदाला जरूर पडल्याची शक्यता नव्हती. हा मुद्दा सिद्ध करण्यास दुसरा एक पुरावा महापरिनिब्बाण सुत्ताच्या त्याच अध्यायात आहे. आनंद आणि भगवंत यांचा स्त्रीविषयक संवाद ज्या गाथेत दिलेला आहे त्या गाथेपासून थोड्या अंतरावर पुढे असलेल्या गाथेत हा पुरावा सापडतो. आनंद किती सुस्वभावी आणि सर्वांचा आवडता होता या संबंधी भगवंत जे वर्णन करतात ते या पुढच्या 2 गाथेत आलेले आहे. हे वर्णन म्हणजे तो पुरावा होय. भगवंताने वर्णन केलेला मजकूर बराच विस्तृत आहे. त्यातील संबंधित भाग मी येथे देतो. 16. बंधूंनो, अत्यंत सुंदर आणि मनोवेधक असे 4 सद्गुण आनंदाच्या अंगात आहेत ते असे. बंधूंनो, संघातील भिक्खू बांधव आनंदाला जेव्हा भेटावयास येतात तेव्हा त्याची अंतःकरणे त्याच्या दर्शनाने भारावून जातात आणि जेव्हा आनंद त्यांच्या पुढे सद्धर्मावर प्रवचने करतो तेव्हा ते त्याच्या प्रवचन शैलीने आनंदित होतात.
आनंद जेव्हा काही न बोलता स्वस्थ बसतो तेव्हा बंधूंनो त्याला भेटावयास आलेले भिक्खू दुःखाने व्याकुळ होऊन त्याच्या पुढे स्वस्थ बसतात. बंधूंनो, जेव्हा संघातील भिक्खुणी अगर धार्मिक प्रवृत्तीचे संसारी पुरुष अथवा स्त्रिया त्याला भेटावयास येतात आणि आनंद त्याला त्यांच्यापुढे सद्धर्मावर प्रवचने करू लागतो तेव्हा ते त्याच्या प्रवचन शैलीने आनंदित होतात. आनंद जेव्हा काही न बोलता स्वस्थ बसतो तेव्हा बंधूंनो त्याला भेटावयास आलेल्या भिक्खुणी दुःखाने व्याकुळ होऊन त्याच्या पुढे स्वस्थ बसतात. भगवंताच्या या उद्गारावरून हे स्पष्ट होते की संघातील भिक्खुणी आणि आसपासच्या प्रदेशातील धार्मिक प्रवृत्तीच्या घरंदाज आणि संसारी स्त्रिया आनंदाला भेटण्यासाठी सदोदित येत होत्या. तो त्यांची भेट घेत असे. तो त्यांच्याशी धार्मिक प्रश्नांवर चर्चा करीत असे. असे असता आनंदाने भगवंताला स्त्रीविषयक प्रश्न विचारले असे मानणे अप्रयोजक ठरते. स्त्रिया आनंदाला भेटावयास येतात हे भगवंताला माहीत होते. स्त्रियांनी आनंदाला भेटू नये असा भगवंताने कधीही विरोध केला नाही. भिक्खू आणि भिक्खुणी यांचे जेवण संघात एका पंक्तीत होत असे. भगवंताने ही प्रथा सुरू केली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर स्त्रियांशी संपर्क नको असे भगवंताने धोरण स्वीकारले होते असे मानणे हे चूक ठरते. सारांश, आनंद आणि भगवंत यांचा महापरिनिब्बाण सूत्रातील स्त्रीविषयक संवाद हा अधिक्षेपित भाग होय हे स्पष्ट होते. आणखी एक दुसरा पुरावा आनंदाच्या आयुष्यातील घटनेवरून दिसून येतो. ती घटना सुत्ता वर्णिलेल्या स्त्रीविषयक संवादाच्या सर्वस्वी विरुद्ध आहे. पहिल्या संगतीत आनंदाच्या विरुद्ध 5 आरोप करण्यात आले होते हे सर्वश्रुत आहेत. ते म्हणजे 1. भगवंताच्या मताने विनयातील कोणते भाग जास्त महत्त्वाचे आणि कोणते कमी महत्त्वाचे आहेत आणि कमी महत्त्वाच्या भागात कमी अधिक फेरफार करण्याचा अधिकार भगवंताने संघाला दिलेला होता किंवा नाही याबद्दल आनंदाने भगवंताला विचारले नाही. 2. भगवंताची कफणी शिवत असता आनंदाने तिला पाय लावले. 3. भगवंताच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिव देहाला पुरुषाच्या अगोदर स्त्रियांनी स्पर्श करून वंदन करावे अशी आनंदाने स्त्रियांना मुभा दिली. स्त्रियांनी वंदन करताना आपल्या अश्रूंनी भगवंताच्या पार्थिव देहाला ओंगळ करून टाकले. 4. भगवंतांनी आणखी एक कल्प जिवंत राहावे अशी आनंदाने भगवंताला विनंती केली नाही. 5. स्त्रियांना संघात प्रवेश मिळवून देण्यास आनंद प्रामुख्याने कारणीभूत झाला. आनंदाने हे सर्व आरोप मान्य केले. मी अपराधी आहे किंवा नाही असे तो म्हणाला नाही हा मुद्दा निराळा आहे, पण तो महत्त्वाचा नाही. आपल्या विवेचनाला तिसरा आरोप फार महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. महापरिनिब्बाण सूत्रात जो स्त्रीविषयक सल्ला भगवंताने आनंदाला दिला तो जर खरा मानला तर भगवंताच्या पार्थिव देहाला पुरुषांच्या अगोदर वंदन करण्याची परवानगी आनंदाने स्त्रियांना दिली हे कसे? आनंद भगवंताच्या पूर्वीच्या स्त्रीविषयक सल्ल्याला इतक्या उद्दामपणाने आणि जाणून बुजून दूर सारून वागला असे म्हणणे रास्त होईल काय? नाही. यावरून काय सिद्ध होते? सुत्तात वर्णन केलेला स्त्रीविषयक सल्ला भगवंताने आनंदाला दिलेला नव्हता हेच. तो दिलेला होता असे मानले तर आनंद त्याच्या विरुद्ध वर्तन करतील असे समजणे चूक होईल. भगवंताने असला सल्ला आनंदाला दिलेला नव्हता असे मानणे हेच तर्कसिद्ध सत्य होय. आता आपण बुद्धाच्या दृष्टिकोनातून या मुद्द्याचा विचार करूया. बुद्धाने आनंदाच्या प्रश्नांना जी उत्तरे दिली ती त्याच्या एकंदर शिकवणुकीला आणि जीवनाला शोभून दिसतील अशी होती काय? स्त्रियांशी वागताना भगवंत ज्या पद्धतीने वर्तन करीत होते त्या पद्धतीवरून या प्रश्नाचे उत्तर मिळते. बुद्धाने आनंदाचा सल्ला दिला की स्त्रियांशी संपर्क ठेवू नका, पण स्वतः भगवंताने स्त्रियांचा संपर्क टाळला होता काय? या बाबतीत भगवंताच्या आयुष्यातील सत्य घटना काय प्रकाश टाकतात?
भगवंताच्या आयुष्यातील 2 घटना चटकन माझ्यापुढे उभ्या राहतात. पहिली विशाखाची. विशाखा ही भगवंताच्या प्रमुख 80 श्री शिष्यांपैकी एक होती. ती त्यांच्यात सर्वश्रेष्ठ होती. तिच्या कर्तृत्वामुळे दानदात्यांची प्रमुख अशी तिला पदवी देण्यात आलेली होती. भगवंताचे प्रवचन ऐकण्यासाठी विशाखा एकदा गेली. ते प्रवचन ऐकून तिने बुद्धाचे शिष्यत्व नम्रतेने स्वीकारले. ती संघात राहू लागली. स्त्रियांची वर्तन कसे करावे यासंबंधी बुद्धाने आनंदाला जे सांगितले तसले वर्तन बुद्धाने विशाखेशीही केले काय? बुद्धाचे प्रवचन ऐकण्यास विशाखा आली तेव्हा आणि ती संघात राहू लागली तेव्हा बुद्धाच्या भिक्खूंनी शिष्यांनी त्याबद्दल नापसंती दाखवली काय? ते भिक्खू तेथून लांब कोठेतरी रागाने निघून गेले काय? दुसरी घटना वैशालीच्या आम्रपालीची. प्रचलित भाषेत आम्रपाली. भगवंत वैशालीला आले तेव्हा ती त्यांचे दर्शन घेण्यास गेली. त्याच वेळी लिच्छवी हे तेथे दर्शनास आलेले होते. आम्रपल्लीने भगवंत आणि भिक्खू यांना आपल्या घरी जेवण्यास येण्याचे नम्रतेने आमंत्रण दिले. ती राजदरबारात गायन आणि नृत्य करणारी कलावंतीण होती. वैशाली नगरीतील सर्व स्त्रियात ती सौंदर्याने श्रेष्ठ होती. लिच्छवींनीही भगवंताला जेवण्यास येण्याचे आमंत्रण दिले. हे लिच्छवी थोर श्रीमंत आणि राजकुलातले होते. त्यांचे आमंत्रण नाकारून बुद्धाने आम्रपल्लीचे आमंत्रण स्वीकारले. बुद्धाने आपला अपमान केला असे समजून लिच्छवी तेथून रागारागाने निघून गेले. बुद्ध आणि भिक्खू यांनी आम्रपल्लीच्या घरी जाऊन येथेच भोजन केले. लिच्छवी हे थोर कुलातले, आम्रपल्ली ही हीन कुलातली. लिच्छवीच्या आमंत्रणाला नकार देऊन आम्रपल्लीचे आमंत्रण स्वीकारून बुद्धाने तिचा गौरव केला. तो कोणत्या हेतूने? हीन कुल अगर स्त्री हे भेद बुद्ध मानित नव्हता हे यावरून सिद्ध होते. याशिवाय आणखी दुसरी उदाहरणे आहेत. नंदकोवद सुत्त म्हणजेच मध्यम निकाय 2 पान 309 यात पज्जूंची मुलगी कोकणद हीची कथा आहे. वैशाली येथील महावनात बुद्धाचा मुक्काम असताना ती मध्यरात्री उलटल्यानंतर बुद्धाचे दर्शन घ्यावयास आली. रात्रीचे स्निग्ध वातावरण आणि त्यात कोकणदाचे उमललेले सौंदर्य, त्यामुळे कोण मोहित होणार नाही. खंड 1 पान 40. राजा प्रसेनजित याची पत्नी मल्लिका ही बुद्धाची प्रवचने ऐकण्यास वेळोवेळी येत असे. याबद्दलचे उल्लेख पिटकात जागोजागी आढळून येतात. या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की बुद्ध स्त्री संपर्क वर्ज्य समजत नव्हता. स्त्रियाही बुद्धाच्या सानिध्यामध्ये जाण्यास व राहण्यास अनमान करीत नसत. तेव्हा त्याच्या मनात शंका कुशंका लवमात्रही उत्पन्न होत नव्हत्या. स्त्रियांशी वेळोवेळी संपर्क आला तर पुरुषांचे मन अस्थिर होते. असले पुरुष मग नैतिक अधपतनाच्या मार्गाला लागतात याबद्दलची बुद्धाला जाणीव होती. म्हणूनच त्यांनी भिक्खूंना एकदा सांगितले होते की गृहस्थाश्रमी उपासकांच्या घरी वेळोवेळी जाण्याचे टाळा. अंगत्तूर निकाय 3 पान 190. पण तुम्ही गृहस्थाश्रमी उपासकांच्या घरी कधीही जाऊ नका असे बुद्धाने भिक्खूंना कधीही सांगितले नव्हते. त्याने भिक्खूसमोर स्त्रियांसंबंधी तिरस्कारयुक्त शब्द कधीही उच्चारलेले नाही. स्त्रियांच्या संगतीच्या मोहापासून तुम्ही दूर राहा एवढेच बुद्धाचे भिक्खूंना सांगणे होते. एवढा सावधपणा पाळण्याचे कारण हे की बुद्ध कडक ब्रह्मचर्याचा चाहता होता. ब्रह्मचर्याचा खरा वैरी कोण याची तीव्र जाणीव बुद्धाला होती. यासंबंधी त्याने एकदा उद्गार काढले होते की स्त्री ब्रह्मचर्याचे जीवन कलंकित करू शकते. संयुक्त निकाय 1 पान 53. स्त्रियासंबंधी ज्याचे असे मत असताही बुद्धाने भिक्खूंना कधी सांगितले का की तुम्ही स्त्रियांचा संपर्क अजिबात टाळा? कधी नाही. हे बंधन त्याने भिक्खूंवर कधीही लादले नव्हते. उलट अंशी बुद्धाने भिक्खूंना स्त्रियांशी संपर्क ठेवण्याबद्दल अनुमती दिलेली होती. त्या संपर्कात सावधानता बाळगावी
एवढाच त्यांचा भिक्खूंना नेहमी उपदेश होत होता. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्त्रियांच्या सहवासात थोडा वेळ राहण्याची पाळी येईल तेव्हा तुम्ही आपली माता, बहीण व मुलगी यांच्या संबंधात जी तुमच्या मनात नैसर्गिक सद्भावना निर्माण होत असते ती सद्भावना त्या त्यावेळी तुम्ही मनात निर्माण करा. बुद्धाच्या या उपदेशाचे मर्म हे की वृद्ध स्त्रीला माता, तरुणीला भगिनी आणि किशोरीला मुलगी मानून त्यांच्याशी शुद्ध भावनेने भिक्खूंनी वागावे. किंडर सेईंग 4 p 16:8. स्त्रियांनी संघात येऊ नये असे बुद्धाचे प्रथम मत होते. ते मत बदलून त्याने स्त्रियांना संघात येऊ दिले, पण त्याने स्त्रियांचा निराळा संघ निर्माण केला. तो भिक्खुणी संघ भिक्खू संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे या संबंधीचे नियम बुद्धाने तयार केले. या सर्व घटनांकडे बोट दाखवून टीकाकार म्हणतील की बुद्धाचे स्त्रियांसंबंधीचे मत चांगले नव्हते. या घटनांचा थोडा जास्त विचार करणे जरुरीचे आहे. महाप्रजापती परिव्रजा घेण्यास बुद्धाकडे आली तेव्हा त्याने तिला विरोध का केला? स्त्रिया जात्याच चंचल वृत्तीच्या असतात. त्या आपल्या संघात आल्या तर आपल्या संघाचे समाजातील स्थान कमी दर्जाचे होईल. आपला संघ समाजाला आदरणीय वाटणार नाही असे बुद्धाला वाटत होते काय? किंवा स्त्रिया या बौद्धिक आणि नैतिक दृष्टीने आपल्या धर्मातील आणि संघातील सर्व पवित्र तत्वे जाणून घेण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यास असमर्थ आहेत असे बुद्धाला वाटले होते काय? म्हणून त्याने प्रजापतीच्या परिव्रजेला विरोध केला की काय? वरील दोनपैकी दुसरा प्रश्न एकदा आनंदाने बुद्धाला विचारला होता, तो बुद्धाच्या संघाला स्त्री प्रवेशाला विरोध पाहून. त्यावेळी आनंदाच्या सर्व शंकांचे निरसन बुद्धाने केलेले होते. तेव्हा बुद्ध म्हणाला होता की स्त्रिया आपला धम्म आणि आपली धम्मदीक्षा जाणण्यास व त्याप्रमाणे वागण्यास सर्वस्वी समर्थ आहेत. पण या कारणामुळे बुद्धांचा स्त्रियांना विरोध नव्हता. स्त्री बुद्धिमत्ता आणि नीतिमत्ता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाचे आहे असे बुद्ध समजत नव्हता. स्त्रिया चंचल वृत्तीच्या आहेत असे बुद्ध समजत होता आणि संघात स्त्रियांना प्रवेश करू दिला तर संघातील समाजातील पत नाहीशी होईल अशी बुद्धाला भीती वाटत होती. अशा प्रकारचे मत ज्या टीकाकारांचे आहे ते कवडीमोल किमतीचे आहे. कारण बुद्धाचे स्त्रियांबद्दल जर तसे मत असते तर त्याने स्त्रियांना संघात कधीही घेतले नसते. भिक्खुणी संघ भिक्खू संघाच्या खालच्या दर्जाच्या ठरवण्यात बुद्धाची स्त्रीविषयक दृष्टी कलुषित होती असे जे टीकाकार म्हणतात त्यांना उत्तर हे की स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक शारीरिक श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा या गोष्टी लक्षात घेऊनच बुद्धाने ही दोन संघाची योजना केली नव्हती. ती योजना करण्यात त्याचा केवळ व्यवहारी दृष्टिकोन होता. स्त्रियांना संघात घेण्याचा प्रश्न जेव्हा निघाला तेव्हा बुद्धाच्या पुढे दोन प्रश्न उत्पन्न झाले. स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी संघ एक असावा की दोन वेगवेगळे संघ असावेत? पुष्कळ विचार केल्यानंतर त्याने ठरवले की दोन वेगवेगळे संघ असावेत. परिव्रजा घेतल्यावर ब्रह्मचर्यावस्थेत राहणे याबद्दल भिक्खू आणि भिक्खूंनी शपथबद्ध झालेले होते, परंतु ते एकत्र राहिले तर ही शपथबद्धता त्यांना अभंग ठेवणे शक्य नव्हते. म्हणून भिक्खू आणि भिक्खुणी यांचे संघ वेगवेगळे ठेवणे इष्ट होय असे बुद्धाने ठरवले. ते व्यवहारी दृष्टी ठेवूनच ठरवले. स्त्रियांना कमी लेखण्याची त्याची मुळीच दृष्टी नव्हती. भिक्खुणींसाठी स्वतंत्र संघ निर्माण करण्याच्या वेळी बुद्धाला प्रश्न पडला की हे दोन्ही संघ समसमान पातळीवर ठेवून त्यात स्त्री पुरुषांना निशंक आणि निर्भय मनाने मिसळता येईल अशी योजना करावी की दोन्ही संघ परस्परांपासून अगदी अलग ठेवावेत. भिक्खुणी संघ भिक्खुणी संघापासून वेगळा ठेवणे इष्ट होय हा निर्णय बुद्धाने घेतलेला होताच. भिक्खू आणि भिक्खुणी यांना कडक ब्रह्मचर्याचे व्रत पाळावायचे होते म्हणून हा निर्णय हे व्रत पाळण्यास सहाय्यक ठरत होता. स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात वैषयिक वासनेला फार मोठे महत्त्व आहे याची बुद्धाला जाणीव होती आणि ही वासना स्त्रीला पुरुषाची दासी करते.
आणि पुरुषाला स्त्रीचा दास बनवते, अशा अर्थाचे उद्गार बुद्धाने एकदा काढले होते. ही वासना अनियंत्रित स्वरूपात राहिली तर ती ब्रह्मचर्यावस्थेला खतम करील. या वासनेला भिक्खू आणि भिक्खुनी बळी न पडतील अशी व्यवहारी योजना बुद्धाने केली. ती स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करू. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ बुद्धाने काढले. या व्यतिरिक्त त्याला दुसरा निर्णय घेता आला असता का? ज्या स्त्रिया संघात आल्या त्या व्यवहारात न पडलेल्या अशा किशोरावस्थेतील होत्या. धम्मातील तत्वे आणि आचरणाचे नियम याबद्दल त्यांना उपदेश देऊन तयार करावयाचे होते. हे काम कोणी करावे? संघातील भिक्खूंशिवाय हे काम करण्यास दुसरे कोण योग्य होते? भिक्खुधम्म आणि आचरणाचे नियम हे पाळण्यात तरबेज झालेले होते. म्हणूनच बुद्धाने हे काम भिक्खूंना दिले. पण हे काम त्यांना देताना बुद्धाने कोणती सावधानता स्वीकारली? भिक्खू भिक्खुणींना शिक्षण देत असता त्यांचे परस्परांशी संबंध कसे राहिले पाहिजे याची दक्षता बुद्धाने घेतली. या प्रश्नाचे उत्तर मिळाले म्हणजे भिक्खुणी संघ भिक्खू संघाच्या खालच्या दर्जाला बुद्धाने का ठेवला याचा उलगडा होतो. भिक्खुणींना शिकविताना गुरु शिष्याचे पवित्र संबंध राखले पाहिजेत असा बुद्धाने नियम केला. भिक्खू हे शिक्षक आणि भिक्खुणी त्यांच्या शिष्या. शिक्षक म्हणून भिक्खूंचा दर्जा भिक्खुणीपेक्षा जास्त महत्त्वाचा होता. शिष्या म्हणून भिक्खुणींचा दर्जा भिक्खूंपेक्षा कमी होता, आज्ञाधारकपणाचा होता. भिक्खू संघ हा भिक्खुणी संघावर शिक्षकाप्रमाणे अधिकार गाजवित होता, तो अधिकाऱ्याप्रमाणे सत्ता गाजवित नव्हता. भिक्खुणी संघ भिक्खू संघाच्या आज्ञेत ठेवण्यात बुद्धाने काय चूक केली? शिष्याने शिक्षकाच्या आज्ञेत राहिले पाहिजे हा नियम चुकीचा ठरतो काय? या बाबतीत ख्रिस्ती धर्मातील जोगिनी संघ आणि जोगी संघ यांच्या व्यवस्थेकडे पाहिले तर आपणाला तारतम्य दृष्टीचे बरीच उपयुक्त माहिती मिळेल. जोगिनी संघाचा दर्जा जोगी संघाच्या खाली आहे हे खरे आहे ना? होय. कॅथोलिक इन्सायक्लोपीडियातील जोगिनी हा लेख पहा, खंड 11, पान नंबर 164. यावरून ख्रिस्ती धर्म स्त्रियांना पुरुषापेक्षा हीन लेखतो असे कोणी म्हणू शकेल काय? भिक्खू आणि भिक्खुणी यांच्यामधील संबंध नियमबद्ध करण्यासाठी बुद्धाने जी योजना आखली ती स्त्रियांना कमी दर्जा करणारी होती. असा निराळा अर्थ कोणीही झाले तरी का लावावा असा अर्थ लावणे हे तर्कशुद्ध आहे काय? बुद्धाचे स्त्रियासंबंधीचे ग्रह दूषित होते, म्हणूनच तो भिक्खूंना एकसारखा उपदेश करीत असे की तुम्ही स्त्रियांपासून सावध राहा. असा जो मुद्दा कोणी उपस्थित करतात त्याला सुत्त पिटकात कोठेही आधार मिळत नाही. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकातील भाग 1 आता आपण पाहिला. भाग 2 आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रसारित करणार आहोत. धन्यवाद. सर्वांना सविनय जय भीम.